लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंना 10,000 रुपये भेटणार आहेत। दिवाळीला भेटणार आहेत तर कधी भेटणार आहेत? कोणत्या महिलांना हे 10,000 रुपये भेटणार आहेत? काही महिलांना 2,000 रुपये भेटणार आहेत। अशी नेमकी मोठी बातमी समोर येत आहे आणि बऱ्याच ठिकाणी एक मेसेज व्हायरल होत आहे की लाडक्या ताईंना दिवाळी बोनस 10,000 रुपये भेटणार आहे। अशा स्वरूपाचा भाऊबीजेला 10,000 रुपये भेटणार आहेत। तर नेमकी काय बातमी असणार आहे आणि तुम्हाला नक्की 10,000 रुपये कधी भेटणार आहेत का भेटणार आहेत का नाही, या सगळ्या गोष्टी आपण मी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर लाडक्या एक मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, लाडक्या ताईंना 10,000 रुपये भेटतायत। नेमक्या कुठल्या लाडक्या ताईंना भेटतायत या सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे। आणि महाराष्ट्रातल्या लाडक्या ताईंना भाऊबीजेला 10,000 रुपये भेटणार आहेत का, त्यांना दिवाळी बोनस म्हणून 10,000 रुपये भेटतात का, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक आहे, आपलं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला 14वा हप्ता भेटलाय का कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। कारण की 14वा हप्ता जर तुम्हाला भेटला असेल तरच तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहेत, 15 व 16वा हप्ता भेटणार आहे। कारण की लाडक्या ताईंना ई-केवायसी चालू झालेली आहे आणि ई-केवायसी मध्ये तुमच्या सगळ्यांच्या पडताळण्या सुरू आहेत आणि त्या सगळ्या झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या हप्ते भेटणार आहेत। चला आता वेळ वाया घालता अगोदर मी तुम्हाला बातमी दाखवणार आहे, नेमके 10,000 रुपये कुणाला भेटणार आहेत ही बातमी तुम्हाला बघा। जी 24 तासची बातमी तुमच्या समोर आहे, जी 24 तासची बातमी आहे। काय बातमी आहे तुम्हाला मी आता या ठिकाणी व्हिडिओ मध्ये डायरेक्ट दाखवणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि याच्यानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये नेमकं काय होत आहे, महाराष्ट्रामध्ये काय मेसेज व्हायरल होत आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। दिवाळी बोनस तुम्हाला 10,000 भेटणार आहे का नाही ते पण सांगणार आहे। चला आता व्हिडिओ बघूया। ठरली असताना आता बिहार सरकारनं तिकडच्या महिलांसाठी एक महत्वाकांक्षी योजना जाहीर केली। मुख्यमंत्री महिला रोजगार योजना या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नव्या उपक्रमाद्वारे राज्यातल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा उद्देश आहे। या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये 75 लाख महिलांना प्रत्येकी 10,000 रुपयांची थेट आर्थिक मदत केली जाणार। बघा लाडक्या ताईंनो, या ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल, पहिला म्हणजे एक योजना चालू झालेली आहे, त्याला प्रत्येक हप्त्याला 10,000 रुपये त्यांना भेटणार आहेत। 75 लाख अशा लाडक्या ताई आहेत, त्यांना प्रत्येकी 10,000 रुपये भेटणार आहेत। कुठली गोष्ट आहे ही? बिहारची गोष्ट आहे। आणि तुम्ही थोडा अजून तुम्हाला व्हिडिओ दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल की नेमकं काय आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला 1,500 रुपये भेटतात आणि बघा या ठिकाणी बिहारमध्ये एक योजना सुरू झाली आहे, लाडक्या बहिणीला तिथल्या लाडक्या बहिणीला 10,000 रुपये भेटतात। आपल्या इकडे एवढा ओला दुष्काळ चालू झालाय आणि मी सरकारकडे परत मागणी करतोय, लाडक्या ताईंना भाऊबीजेचा गिफ्ट म्हणून दिवाळी बोनस म्हणून 10,000 रुपये भेटायलाच पाहिजे। जसं तिकडे ज्यांना योजनेमध्ये पैसे भेटतात तर आम्हाला पण देखील या ठिकाणी फंडामधून या ठिकाणी 10,000 रुपये प्रत्येक लाडक्या ताईंच्या, शेतकरी लाडक्या ताई असू द्या, वेगळ्या गरीब लाडक्या ताई असू द्या, सरसकट सगळ्याला 10,000 रुपये या ठिकाणी द्यावेत। पण अगोदर आपण ही माहिती घेऊया आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी पुढच्या गोष्टी सांगणार आहे। विशेष म्हणजे आर्थिक सहाय्याचा पहिला हप्ता आजच बँक खात्यात जमा होणार। अभी तक हमारे बारे में 10 रुपए के बारे में नहीं कुछ सोचा था, जो जिन्होंने माननीय नीतीश जी के और माननीय तर लाडक्या ताईंनो, या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघू शकता। जी 24 तासवर तो व्हिडिओ आहे, त्याच्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाहीये। पण एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या ताईंनो, बिहारमध्ये एक योजना सुरू झालेली आहे। त्या योजनेमध्ये लाडक्या बहिणींना या ठिकाणी 10,000 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत किंवा त्यांचे आता हप्ते ते सुरू पण झालेले आहेत। मग आता त्याच्यानुसार बऱ्याच ठिकाणी असे मेसेज येत आहेत की बाबा आपल्या महाराष्ट्रामधल्या लाडक्या ताईंना भाऊबीजेला 10,000 रुपये भेटणार आहेत, भाऊबीजेला दिवाळी बोनस म्हणून 10,000 रुपये भेटतात। असं लाडक्या ताईंनो काही झालेलं नाही। परत सांगतोय, हा मेसेज खूप ठिकाणी व्हायरल होत आहे। बऱ्याच लाडक्या ताई मला मेसेज करून विचारत आहेत, कमेंट बॉक्स मध्ये विचारत आहेत की सर खरंच 10,000 रुपये आपल्याला भेटणार आहेत का? तर याचं स्पष्ट शब्दात उत्तर मी या ठिकाणी देत आहे की तुम्हाला दिवाळीला आणखी तरी सरकारने काही ठरवलेलं नाहीये की तुम्हाला 10,000 रुपये टाकणार आहे म्हणून। पण लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, सरकारकडे आपल्या सगळ्यांची एक विनंती आहे। मी आता सगळीकडे बघत आहात, तुम्ही न्यूज चॅनल बघत आहात, सगळीकडे बघत आहेत, जे तांडव या ठिकाणी मांडलेलं आहे पावसाने। माझ्या आता तुम्हाला बोलायला हे वाटतंय, हातावर म्हणजे काटा वगैरे आपण म्हणतो ते, एवढा म्हणजे भयानक परिस्थिती चालू झाली आहे लाडक्या ताईंनो की कुणाकुणाचे घर वाहून गेलेत, कुणाची शेती वाहून गेले, कुणाचं संसार उघड्यावर पडलाय। म्हणजे त्यांनी जी आयुष्यभराची जी
जी कमाई केली होती ती सगळी वाहून गेली पाण्यामध्ये. अशा लाडक्या ताईंना 10,000 रुपये सरकारने द्यावेत. सरसकट सगळ्या लाडक्या ताईंना 10,000 रुपये द्यावेत अशी मी सरकारकडे या ठिकाणी विनंती करत आहे. बघा तुमचं याच्यावर काय मत आहे, सपोर्ट मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट जर केला तर आपल्याला सरकारपर्यंत ही मागणी आपल्याला मांडायची आहे. तर लाडक्या ताईंनो बघा खूप म्हणजे मला आता त्याच्याबद्दल जास्त बोलता येत नाहीये कारण एवढी भयानक परिस्थिती झालेली आहे. पावसामुळे बऱ्याच लाडक्या ताईंचे नुकसान झालेले आहेत आणि ते एवढ्या लवकरात लवकर रिकव्हर करणं पण शक्य नाही. त्याच्यामुळे सरकारने त्यांची जी वेगळी जे शेतकरी वगैरे त्यांची आहे किंवा कोणी जे असेल त्यांना त्यांचे जे मानधन ते द्यायला लागलेत किंवा काय असेल ते देत असतील त्याच्याबरोबर या लाडक्या बहिणींना देखील महिलांना देखील या वेळेस 10,000 रुपये लाडक्या ताईंना सरसकट द्यावेत अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. कारण की खूप यावेळेस पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी पावसामुळे बेजार होणार आहे. सगळ्यालाच माहिती आहे की यावेळेस अजून या ठिकाणी 15-20 दिवस अजून पाऊस जर चालला तर पूर्ण भयानक परिस्थिती होणार आहे. त्याच्यामुळे सरकारकडे विनंती आहे केंद्रामधून लवकरात लवकर फंड मिळून आपल्या लाडक्या बहिणींना प्रत्येकी 10,000 रुपये द्यावेत. सगळे आता बघा सगळ्या वेगवेगळ्या ह्याच्यासाठी सगळे बोलत आहेत पण लाडक्या बहिणीचा हा लाडका दादा महाराष्ट्रामध्ये एकमेव तुमच्यासाठी मी लाडक्या बहिणीसाठी झगडत आहे आणि हे मागणी पत्र मी देणार आहे की लाडक्या ताईंना सगळ्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून तुम्ही सगळ्यांना 10,000 रुपये द्यावेत ही सरकारकडे मी मागणी करत आहे. चला आता बरेच काही लाडक्या ताईंचे प्रश्न येत आहेत ते मी प्रश्न पण या ठिकाणी घेत आहे. बघा केवायसी बद्दलचे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला मी येत आहे ते घेतोय. बघा बऱ्याच ताईंना अजून पण प्रॉब्लेम येत आहे की सर ओटीपी येत नाहीये. बऱ्याच ताईंना ओटीपी येत नाही तर लक्षात घ्या लाडक्या ताईंना ओटीपी जर तुम्हाला येत नसेल तर ओटीपी साठी तुम्ही संध्याकाळचा वेट करायचा आहे. बऱ्याच लाडक्या ताई म्हणतात की सर संध्याकाळी पण ट्रॅफिक जास्त आहे सर्व्हरवर असा मेसेज येत आहे. तर लाडक्या ताईंनो अजून एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला मी तुम्हाला वारंवार सांगतोय जवळजवळ तुम्हाला मी जेव्हापासून केवायसी सुरू झाली तेव्हापासून सांगतोय आपल्याकडे भरपूर वेळ आहे. 18 नोव्हेंबर पर्यंत आपल्याकडे वेळ आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. आता बऱ्याच लाडक्या ताईंची केवायसी झालेली आहे. ज्या लाडक्या त्यांची केवायसी अजून झाली नसेल काळजी करू नका तुम्हाला वेळ भेटेल आणि तुमची केवायसी पण सक्सेसफुली होऊन जाईल. फक्त 2 ते 3 मिनिटाचं काम आहे. पहिला आधार कार्ड स्वतःचं टाकून तुम्हाला ओटीपी येतो. दुसरा पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्डचा नंबर टाकून ओटीपी येतो आणि नंतर होय होय करायचं 2 ठिकाणी झालं. एवढंच आपल्याला फक्त करायचंय. फक्त 2 ते 3 मिनिटाचं काम आहे. त्याच्यामुळे घाबरून जायची काही गरज नाही लाडक्या ताईंनो. आज तुम्ही म्हणत असाल की सर तुम्ही एवढ्या कमी आवाजात का बोलत आहेत कमी ह्याच्यामध्ये असं का बोलतायत तर लाडक्या ताईंनो मी जवळजवळ 4-5 दिवसापासून हे व्हिडिओ बघत आहे. मी स्वतः मराठवाडा विभागातला आहे आणि तुम्हाला सगळ्याला माहित नसेल की भयानक परिस्थिती बोलता येत नाही एवढी भयानक परिस्थिती झालेली आहे. एवढा पाऊस वगैरे चालू आहे तिकडे की इतका म्हणजे शेती वाहून गेली कुणाची घरात पाणी म्हणजे अक्षरशः खूप वाईट परिस्थिती सुरू आहे तिथे आणि सरकारने जर लवकरात लवकर नाही मदत केली तर खरंच वाईट होऊ शकतं तिथे. त्याच्यामुळे नक्कीच सरकारने हे करायला पाहिजे लवकरात लवकर मदत करायला पाहिजे. चला तर पुढे बोलूया. ओटीपी सध्या मोबाईलवर येत नाही याचं एक लक्षात घ्या लाडक्या ताईंनो. एक कारण आहे ओटीपी सध्या मोबाईलवर येत नाही तर संध्याकाळच्या रात्रीच्या वेळेस तुम्ही ते ट्राय करू शकता. त्याच्यानंतर वडील निधन पावले आहेत पती निधन पावले आहेत. याच्यावर बघा लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर वडील नसतील आणि पती नसतील त्या लाडक्या ताईंनो कृपया करून अजून थोडं थांबायचं आहे. त्यांना वेळ घ्या कारण की बघा सरकारकडून अजून याच्याबद्दल काही स्पष्टता आलेली नाहीये. कोणीच GR मध्ये अजून दाखवलेलं नाहीये. त्याच्यामुळे चुकीचं कोणतीच माहिती भरू नका. केवायसी करून नंतर तुम्ही फसू नका. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो ज्या लाडक्या ताईंचे पती नाहीयेत ज्या लाडक्या ताईंना वडील नाहीयेत अशा लाडक्या ताईंनी थोडं थांबायचं. सरकार नक्कीच याच्यावर एडिटचं ऑप्शन आणेल किंवा काहीतरी पर्याय उपलब्ध करून देईल आणि नाही सरकारने करून दिलं तर शेवटी तर मग आपण काहीतरी त्याच्यावर करूया. पण आता तरी थोडे दिवस अजून थांबा. सरकार नक्कीच काहीतरी करेल त्याच्यावर. नंतर आधार कार्ड यादीमध्ये उपलब्ध नाहीये तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो यादीमध्ये आधार कार्ड उपलब्ध नाही म्हणजे तुमची केवायसी बंद पडली. तुम्हाला मी मागे पण सांगितलं जवळच्या महिला व बालविकास विभागामध्ये लवकरात लवकर तुम्ही धाव घ्यायची आहे. आणि पती सोबत राहत नाहीयेत अशा लाडक्या ताईंनी पण थोडं थांबायचं आहे कारण त्यांचे वडील पती सोबत राहत नसतील त्यांनी वडिलांचं आधार कार्ड टाकायचंय. पण त्यांची तरी वडील मग वारले असतील किंवा निधन पावले असतील तर त्यांनी मग काय करायचंय थोडं थांबायचं आहे लाडक्या ताईंनो.
इथेच थांबतो. सरकारकडे परत विनंती आहे, या मराठवाडा विभाग असेल किंवा मराठवाडा फक्त मी आता असल्यामुळे मला तिथलं माहिती आहे, पण सगळ्याच महाराष्ट्रामध्ये सगळ्याच लाडक्या बहिणींना, शेतकऱ्यांना, सगळ्यांनाच मदत करा. सरकारची हीच विनंती आहे. या आपल्या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारकडे मागणी करतोय की लवकरात लवकर सरकारने निधी वितरित करावा, त्यांना मदत करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.